मार्च 2027 पर्यंत देशाची पहिली डिजिटल जनगणना पूर्ण होईल। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आपण सुरुवातीपासून आग्रही आहे। मार्च 2027 नंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। माझा देखील सातत्याने मुख्यमंत्र्यांच्याकडे आग्रह होता की आपण या ठिकाणी हद्दवाढ घोषित करावी, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की सर्वांना विश्वासात घेऊन करू। त्या पद्धतीनं मला वाटतं जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वांचं एकमत झालं आणि हद्दवाढ करण्याचा निर्णय झाला। पण जानेवारी 2026मध्ये कोल्हापूर महापालिकेची निवडणूक असल्यामुळं आणि 6 महिने अगोदर हद्दवाढ करण्यात नियमानं येत नसल्यामुळं ही हद्दवाढ निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय झाला। पण दुसरी एक अडचण आता अशी निर्माण झाली की लोकसंख्या जनगणनाचे जनगणना जी सुरू आहे देशाची, त्यामध्ये जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत हद्दवाढ कुठल्याही शहराची करता येत नाही असा एक GR आहे। आणि त्यामुळं गेले अनेक दिवस याविषयी संभ्रम अवस्था होती, जिल्ह्यामध्ये असेल शहरामध्ये असेल, आणि म्हणून जिल्ह्यातील किंवा शहरातील नागरिकांना यामध्ये आपल्याला काय आहे ते कळावं यासाठी मी लक्षवेधी दाखल केली होती। आणि या लक्षवेधीमध्ये सन्माननीय मंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2027 मार्चनंतर आम्ही हद्दवाढ करू